काही दिवसांनी मित्र परत आपल्या मुंबईला गावाला यायचंच आहे, कारण शिमगा येतो मित्रांनो. शिमग्यासाठी पण मित्र आपल्या गावाला यायचं आहे. शिमगा आपल्याला चुकवायचं नाही. गावावरून मित्रांनो जेव्हा आपण येतो ना तेव्हा फुलाची पाकळी काहीतरी घेऊन येतो गावावरून. कधी रिकामी हात येत नाही आपण. तर शेंगा आणलेत आणि मासे पण आणलेत. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आता आपण निघतो मामाच्या गावावरून मुंबईला. बऱ्याच दिवस आपण मित्रांनो राहिलो मामाच्या गावी. आता झोपेत उठलो दुपारचं आणि आता डायरेक्ट मुंबईला चालू नाही. आता आम्ही मित्रांनो सर्व मित्रांनो आम्ही तर खेडला चालू आहे काकांच्या घरी. तर आम्ही तर सर्व घरातली माणसं आम्ही चालू तिथे खेडला. आज खेडला चाललो आहे. आता मामाच्या गावावर निघतो आज. पण इकडंच मित्रांनो आम्ही निघून खेडला जाणार आहे. मी मावशी मामा वगैरे आम्ही आणि बॅगावर भरून आम्ही डायरेक्ट खेडला जाऊन मामा काकांकडे खेड करून डायरेक्ट मुंबईला सकाळी निघणार. 7ची दिवा पॅसेंजरची गाडी आहे त्याने आम्ही निघू. तर चला आता बरेच दिवस राहिलो मामाच्या गावी. तर निघतो आता आपण. खूप दिवस राहिलो, मजा आली. आणि मासे बघायला पण मित्र आम्ही नदीवर गेलेलो, पण तेव्हा आपण डायरेक्ट बाहेरून गेलो तर व्हिडिओ काढायला आपल्याला जमली नाही. आम्ही बाहेरच्या बाहेरनं गेलो, जिकडं आम्ही आलो तिकडं डायरेक्ट बाहेर आम्ही मासे बघायला गेलो, म्हणून व्हिडिओ काढायला जमली नाही. तर निघतोय मित्रांनो आता आम्ही इकडं मामाच्या गावावरून. बरेच दिवस राहिलो, मजा आली. तर चला आता निघू आपण. चला चला फोन कशीला बसवून द्या. हो हो ठीक आहे. चल आता येणं सुरू गेलं मी येतोच ना. तर मित्रांनो चला आता निघतोय. सर्व बॅगावर भरलेत आता मुंबईला जाण्यासाठी. आज मुंबईला नाही, आज फक्त मामाकडे काकाकडे जाणार आहोत खेडला आणि उद्या मुंबईला. गाडीवर बॅगा भरले सर्व. पाठीमागे काकांचं घर आहे. तर खेडला आलं मित्रांनो. तर आता सर्वजण आम्ही आलो आहे. तर घरातल्या अजून बाकीची माणसं येत आहेत आणि बाकीचे आम्ही अर्धी पुढे आणि अर्धी पाटणा येत आहेत. तर काकाने आज जेवण सर्वांसाठी केलं आहे. तर सर्वजण मित्र आज येणार जेवणाकडे. आणि आजूबाजूचा जो नजारा आहे ना सकाळी उठला मस्त वाटतं. इथं मित्र आता भात लावलं अजून. आता ह्या सीझनला आता भात लावलं आहे. हा घर आहे काकांचं इथे आणि इथं मामा गाडीत होते बघा. तर या मित्रांनो चाय प्यायला सकाळ सकाळचं मित्रांनो 7 वाजलेत. आता आम्ही निघतो इथं मुंबईला. आणि इकडे मित्रांनो बघा निसर्ग. तर भात लावलं मस्तपैकी. तर गाडी आली, गाडी टेम्पो आल्या तर मित्रांनो न्यायला. तर आम्ही निघतो आता. हा जागा बसायला पुढे का इथं बसतो मी बाबा. बघा चला निघतो. करत हां हां चला. मडगाववरून नागपूरला जाणारी 01140 नागपूर मडगाव एक्सप्रेस आहे. ही गाडी मानगाव, रोहा, पनवेल, कल्याण मार्गे नागपूरला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. आता येणारी 01140 मडगाव नागपूर, मानगाव, रोहा, पनवेल, कल्याण मार्गे नागपूरला जाणारी आहे. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलो खेड स्टेशनला, रेल्वे स्टेशनला आलो आहे. आणि आम्ही ॲक्च्युली जाणार होतो मित्रांनो दिवा पॅसेंजर जाणार होतो, पण दिवा पॅसेंजर एवढी लेट आहे. ते 10 वाजता डायरेक्ट येणार आहे. आता नागपूर गाडीने जाणार आम्ही जाणार. आता 7:30 झाले आणि आता नागपूर गाडी येते. तर नागपूर गाडीने आम्ही चाललो आहे पनवेलपर्यंत सर्व. मी मामा मावशी वगैरे आणि ते आजी आहे 5 जण. तर 5 जण आम्ही मित्रांनो नागपूर गाडीने चाललो आहे. तर दिवा पॅसेंजर तर 10ची आहे. तर 7:30ची का 8ची ट्रेन होती दिवा पॅसेंजर. ती डायरेक्ट 10 वाजता येणार आहे. तर नशीब नागपूर गाडी आहे म्हणून नागपूर गाडी आम्ही चाललो आता. आणि गर्दी बघू शकतो तुम्ही. दररोज एवढी गर्दी असते तेवढी गर्दी आज. पहिल्यांदा नागपूर गाडीने प्रवास करते आणि आता ट्रेन सुटली आपली इकडनं. चला बरेच दिवस राहिलो गावी आपण, मजा आली.
जायची इच्छा नव्हती तरी पण आपण निघतो आता. तर आपला खेड स्टेशनला बाय बाय करू आता. खेडला बाय बाय करू आणि चला. मावशी वगैरे बसत आणि जागा भेटले, सीट भेटली. पहिल्यांदाच तुला घुसला तुम्ही पहिल्यांदाच आणि सीटा पकडल्यात कारण मावशी मामा वगैरे होते ना सर्व. तर म्हटलं लगेच घुसतो आणि सीटा पकडतो. तर सीट पकडलेत. मग इथे सर्वजण बसतो. मामा बसले होते तिकडे, सर्व बसतो. मावशी मामा आजी वगैरे बसते इथे. तर आज काय एकटा प्रवास नाही करत, मामा मावशी सर्व येतातच त्यावेळेस त्या प्रवासामध्ये. चला तर चला. बऱ्याच दिवसाने मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोकण रेल्वेच्या प्रवासाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. मुंबईला येताना मुंबईवरून गावाला येताना आपल्या व्हिडिओ काढताना आली ट्रेनची. पण आता गावावरून मुंबईला चाललो आहे तर त्याचा आपण ट्रेनची व्हिडिओ काढतो आहे. ट्रेनच्या प्रवासाचा व्हिडिओ काढतो आहे. चला. आता क्रॉसिंगला गाडी थांबली. आता वंदे भारत क्रॉसिंग केली. विनेरी गाडी क्रॉसिंगला थांबले. बघा एवढी गर्दी नाही, पुढे पुढे गर्दी वाढत जाईल आता. बघा चला या चला खाली आता आपण माणगाव आलो आहे. माणगावला पण थोडीशी माणसं होती, थोडीशी माणसं चढली. एवढी गर्दी नाही पण होती, थोडी माणसं आहेत. तर चला माणगाव पण ट्रेन सुटली आता. चला आता माणगावला पण सुटली ट्रेन आता. तर मित्रांनो आता ट्रेन आपल्या रोह्याला आले. माणगाव नंतर रोह्याला आले गाडी. मध्ये मध्ये क्रॉसिंगला थांबते गाडी, पण आता माणगाव नंतर रोहा 2 स्टॉप घेतले. आता पुढे कोणते कोणते स्टॉप घेतले ते बघायचं आपल्याला. आता रोह्याला ट्रेन थांबले, माणगाव थांबली, रोहा नंतर अगोदर पहिला खेळला, नंतर माणगाव नंतर रोह्याला थांबले. अजून कोणता कोणता स्टॉप घेते त्या पुढे मला माहीत पडेल आपल्याला. तर ही मित्रांनो जी ट्रेन आहे ही मित्रांनो फक्त स्पेशल ट्रेन आहे. नागपूर माणगाव स्पेशल ट्रेन आहे ही. फक्त मित्रांनो सोमवार आणि शुक्रवार ट्रेन असते. आणि जर टायमिंग मित्रांनो रात्री 2:30चा टायमिंग आहे.
तर खूप लेट झाली ट्रेनला, म्हणून आम्हाला सकाळी 7:30ला आम्हाला ट्रेन भेटली खेडला. पण आज खूप ट्रेन लेट आहेत. आज सोमवार मित्र म्हटलं ना, तर ट्रेन खूप लेट आहेत. दिवस पॅसेंजर मित्रांनो खेडला मित्र 10 वाजता येणार होती. 10-10:30चा टायमिंग होतं खेडचा. आजची ट्रेन मित्र 10 वाजता येणार होती आज. तर नशिबाने मित्र ही ट्रेन भेटली आम्हाला लोकांना. तर आता ह्या ट्रेन आम्ही चालू आहे, आता व्हायला पोचलो. आणि बऱ्याच दिवसांनी ट्रेनचा प्रवास आणि गावावरून मुंबईला जायची इच्छा नव्हती, पण काय करणार, आता मुंबईला जायला लागणार आपल्याला. आणि काही दिवसांनी मित्र परत आपल्या मुंबईला गावाला यायचंच आहे, कारण शिमगा येतो मित्रांनो. शिमग्यासाठी पण मित्र आपल्या गावाला यायचं आहे. शिमगा आपल्याला चुकवायचं नाही. शिमग्याला दरवेळेस शिमग्याला तर यायचंच आपल्याला गावाला. चला पहिल्यांदाच मित्र ह्या ट्रेनने प्रवास करतो आपण. आणि ही ट्रेन जास्त गर्दी नाही ट्रेनला, कारण ह्या ट्रेनचं जास्त मित्रांनो ही ट्रेन कधी एवढ्या लेट येत नाही. कधी या ट्रेनला जास्त कोण असतं आपल्याकडची खेळगवळची असं माणसं नसतात, पण दिवाळी पॅसेंजर वगैरे ह्या ट्रेनला असतात. ही रात्रीची ट्रेन आहे. आज लेट झाली म्हणून मित्रांनो ह्या सर्व आपली खेळची, माणगावची, रोह्याची माणसं ह्या ट्रेनमध्ये चढलीत. आता ह्या ट्रेनला जास्त गर्दी नसते. आता पनवेलला उतरलो आहे आणि बरोबर 11:50ला मित्रांनो गाडी बरोबर आली स्टेशनला, इकडे पनवेल स्टेशनला. आता इकडनं पनवेलवरून आता बऱ्याच बघू लोकल ट्रेनने आम्ही जाऊ. ठाणा ट्रेनमध्ये चाललो आहे आम्ही. दुसरी ट्रेन आहे कोणती, तर ठाणा ट्रेनमध्ये चाललो आहे आम्ही आता. पनवेलवरून ठाण्यावरून मग त्याला दादरवरून मग गोरेगाव असे आपल्याला ट्रेन चेंज करायचे. चला चल बाय 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 बाय. तर आपल्या अर्धी मंडळी गेले, तर आपण अर्धे उरले. आम्हा उरलाय आणि पाकिट आजी आणि मावशी उरले. नाही एसी ट्रेन आहे. हां तर मित्रांनो फायनली दादरला पोचलो आपण. आता दादरवरून गोरेगाव गाडी पकडायची आहे आणि गोरेगाववरून डायरेक्ट घरी. तर गावावरून मित्रांनो जेव्हा आपण येतो ना, तेव्हा फुलाची पाकळी काहीतरी घेऊन येतो गावावरून. कधी रिकामी हात येत नाही आपण. तर शेंगा आणलेत आणि मासे पण आणलेत. चला आता दादर स्टेशनला आलो आहे आपण. बाय 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 बाय. चला बाय. तर मित्रांनो फायनली आता आपण गोरेगावला उतरलो आहे आणि इथं ना आता आजी आणि मित्रांनो मावशी आता जाईल मित्रांनो दहिसरला. आता मी गोरेगावला उतरलो आहे. मामा पण अंधेरीला उतरला. तर आता मी गोरेगावला उतरलो आणि निघतात मित्रांनो. आता मित्राला वाटतं घ्यायला आम्हाला, तर त्याच्यावर चाललो आता मी डायरेक्ट घरी. तर चला आता आपले मित्रमंडळी आले असेल घ्यायला आपल्याला, तर आपण निघू. चला आपले मित्रमंडळी समोरच आहे. हे बघा आपले मित्र आपल्याला घ्यायला येत बघा इथे.